मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा हे बोललं. हे आमचं लवकर न्याय करा. होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले, कायदा कायद्याचं काम. हॉस्पिटलचा रिपोर्ट दिला होता, त्या हॉस्पिटलच्या रिपोर्टवर संशय आहे का तुमचा? पण हाय ना दादा, हाय संशय हाय. मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय. तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना. हा, माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता. माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला. संशय काय हायच. तुम्ही काय राहुल गांधींशी संवाद साधला, त्यांनी तुम्हाला काय विचारलं, तुम्ही काय उत्तर दिली, काय म्हटलं, काय झालं म्हणले, कसं काय झालं काय नाही सांगा. सांगितले मी, माझ्या मुलाला मारहाण केलं म्हणलं, जबरदस्त मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले. आणि ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा मला कळवले म्हणलं. 5 दिवस त्यांनी कळविल नाहीत आधी माझा मुलगा जिवंत असताना. ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा त्यांना माझा नंबर भेटला आणि कॉल केला. या म्हणले तुमचा सोमनाथ मुलगा हे झाला म्हणले, मरण पाहिले, त्यांना येऊन बॉडी घेऊन जावं म्हणले. जे आहे ते सांगितलं मी. त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला राहुल गांधी? आता आश्वासन काय नाही, जे होईल ते कायद्यानं होईल हे बोलले साहेब. मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं. ते कोणचे होते ते पोलीस कस्टडी, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते 5 दिवसामध्ये, हे सगळे ड्युटीवर जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले. मी होईल म्हणले कायद्यानुसार. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.